आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही. मोबाईलमुळे आपला प्रवास, आवडीनिवडी या सगळ्याचा डेटा गोळा केला जात असतो. अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणे, त्याबद्दल सजग असणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे. त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सुरक्षित इंटरनेट दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मुख्यालय GG गोदेपुरे, उपायुक्त माहिती तंत्रज्ञान सचिन सांगळे, ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भांबरे आदी उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. यावर्षी सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचे देशभरातील सर्व जिल्ह्यांत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भांबरे यांनी दिली. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठे शस्त्र आहे. सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचे श्री भांबरे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जात आहे. मंगळवारी झालेल्या कार्यशाळेत महापालिका कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यशाळेचे प्रास्ताविक उपायुक्त GG गोदेपुरे यांनी केले, तर प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले. फिशिंग, व्हिशिंग, आयडेंटिटी चोरी, आर्थिक गुन्हे, लॉटरीचे जाळे, बनावट ॲप्स, गुंतवणुकीचे गुन्हे आदींची माहिती शेंडे यांनी दिली. तसेच NICने तयार केलेले काही व्हिडिओही उपस्थितांना दाखवण्यात आले. पासवर्डची सुरक्षितता, डिजिटल अरेस्ट नावाचा खोटेपणा आदींबद्दल त्यांनी माहिती दिली. इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी, सावधगिरी याबद्दलही त्यांनी विवेचन केले. नमस्कार, माझं नाव हिमानी शेंडे. मी ठाणे कलेक्टर ऑफिसमधून NIC डिपार्टमेंटमधून आहे. आज सेफर इंटरनेट डे या कार्यक्रमानिमित्त मी सगळ्यांना गाईड केलेलं आहे की कशा पद्धतीने आपण आपली इंटरनेटची सिक्युरिटी, मोबाईल्सची, ॲप्लिकेशन्सची सिक्युरिटी वाढवून आपण सेफ राहू शकतो. सायबर क्राईम्स, सायबर फ्रॉड्स या गोष्टींपासून सतर्क राहू शकतो. तर एक छोट्याशा नॉर्मल टिप्स मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर तुमच्या मोबाईलमध्ये कुठलेही अनवॉन्टेड जे ॲप्लिकेशन्स असतील ते अनइन्स्टॉल करा. दुसरी गोष्ट, सेकंड, टू व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन हा फॅक्टर जो आहे, टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन हा फॅक्टर नेहमी ऑन राहू द्या. मग तो व्हॉट्सॲपमध्ये असेल किंवा जीमेलमध्ये असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या सायनिंग प्रोसिजर्ससाठी असेल, तर नेहमी ऑन एनेबल राहू द्या, जेणेकरून तुम्ही आपलं सेफ्टी अँड सिक्युरिटी वाढवू शकता. आजकालच्या वाढत्या इंटरनेट जगामध्ये सगळ्यात जास्त आव्हाने लहान मुलांना किंवा या यंग जनरेशन्समुळे सायबर क्राईम्स आणि अटॅक्सचं प्रमाण वाढलेलं आहे, जे आपण डे टू डे न्यूजमध्ये बघतो. त्यांच्या सगळ्यात जास्त सिक्युरिटी सगळ्यात जास्त यंगर्स आजकाल मोबाईल आणि इंटरनेटवर असतात. बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन पर्चेसिंग, पेमेंट्स या सगळ्या गोष्टी ते जास्त हाताळत असतात. छोट्या छोट्या गोष्टींना कुठेही पेमेंट करणं, साध्या साध्या गोष्टी घरी डिलिव्हर करून मागवून घेणं, या गोष्टीमुळे हा प्रकार खूप वाढलेला असल्या कारणाने नेहमी कुठलीही ऑनलाईन वेबसाईट वापरत असताना, पेमेंट करत असताना इझिली कुठलाही CVV कार्डचा नंबर हा इझी शेअर करू नका. आधी सारखे त्या गोष्टी पडताळणी करा. 1-2 मिनटं, सेकंड्स तुमचे वाया गेलेत तरी चालतील, पण प्रत्यक्षात आधी नीट माहिती बघा आणि मगच ऑनलाईन पेमेंट्स करा, जेणेकरून तुमचे अकाउंट्स, बँक अकाउंट्स आणि बाकी पर्चेसिंग फॅक्टर्स सेफ राहतील. अशा पद्धतीने सगळ्या नागरिकांनी इंडियाच्या या गोष्टीमध्ये सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून सायबर क्राईम्स हा प्रकार कमी होईल.